तळोजा फेज 2 मध्ये विकास कामाला वेग आलाय, तर दुसरीकडे तळोजा फेज 3 चं गृहसंकुल घरमालकांना ताबा मिळण्यात विलंब होत आहे. सोबतच आज तळोजा फेज 2 मध्ये केदार गृहसंकुल सोसायटीमध्ये 4 गाळ्यांना समवेत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य केंद्र या नावाने नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी 12वी प्रथम आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. नवी मुंबईमध्ये तब्बल 15 प्रथम आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलाय, असं आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितलंय. सोबतच तळोजा फेज 3 मधील नागरिकांना घर ताबा कधी मिळणार याबाबत देखील गणेश देशमुख यांनी खास बातचीत केली. महाराष्ट्र 36च्या माध्यमातून पाहूया खास रिपोर्ट. नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. आज तळोजा फेज 2 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा देखील या ठिकाणी ओपनिंग झालेला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून केदार गृहसंकुल सोसायटीच्या शॉपमध्ये प्रथम आरोग्य केंद्र देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम पार पडला. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन आपल्या हस्ते करण्यात आलेलं आहे. कारण आज विविध ठिकाणी अशाच प्रकारचं उद्घाटन होणार आहे. काय सांगताय? मी माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की पनवेल महापालिकेला एक नवीन सुविधा या तळोजा फेज 2 या परिसरामध्ये त्यांनी निर्माण करून दिली आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे लोकवस्ती वाढलेली आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांच्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही गरज होती आणि म्हणून आज या ठिकाणी हे जे केंद्र उघडण्यात आले त्या नागरी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिक राहायला आलेले आहेत. ती केदार सोसायटी असेल किंवा इथल्या परिसरातल्या अन्य सोसायटी असतील. म्हणजे हजारोंच्या संख्येनं जर लोक राहायला आलेले असले तर त्यांच्या आरोग्याची काळजी करणं ही महापालिकेची जबाबदारी समजून त्यांनी या ठिकाणी हे केंद्र सुरू केलेलं आहे. हे 12वं केंद्र आहे महापालिकेचं आणि आजच्या दिवसभरात आणखीन नावडे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुन्हा तोंडरे या ठिकाणी केंद्राचं उद्घाटन होतं. मला वाटतं आणखीन एक त्यांचं केंद्र आहे. मग एकूण 15 केंद्र उघडली जाणार आहेत. या MMRDA क्षेत्रामध्ये जितक्या महापालिका आहेत याच्यामध्ये उघडलेली केंद्र आणि चालणारी केंद्र याच्यामध्ये महापालिकेचा पनवेल महापालिकेचा नंबर पहिला लागेल. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. साहेब, मगाशी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्यानं लोकांचे विषय हे महापालिकेकडे पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महापालिका निर्माण झाली तर महापालिका जर चालवायची असेल तर टॅक्स तर घ्यावाच लागेल, फक्त तो वाजवी असावा अशी अपेक्षा लोकांची आहे आणि आमची साधारणतः तीच आग्रही मागणी सातत्यानं राहिली. ज्यावेळेला बॉडीमध्ये होते महापौर असतील किंवा सभागृह नेते असतील किंवा अन्य सर्व मंडळी असतील यांनी या दृष्टिकोनातून महापालिका जो टॅक्स लावणार आहे तो अन्य MMRDA क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी कसा असावा या दृष्टिकोनातून फॉलोअप केलेला होता. माननीय आयुक्तांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देताना सर्व महापालिका ज्याच्यामध्ये नवी मुंबईपासून अन्य महापालिका आहेत याच्यामध्ये कमीत कमी टॅक्स असला पाहिजे, त्याची रचना सोपी असली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला. मात्र काय झालं आहे की अलीकडच्या काळामध्ये ही महापालिका सगळ्यात नव्यानं निर्माण झालेली आहे. ही महापालिका निर्माण झाल्यावर महापालिकेनं टॅक्स लावण्याच्यासाठी ज्या मोजमाप केलेलं आहे हे मोजमाप केल्यानंतर पूर्वीच्या ग्रामपंचायतीने केलेलं मोजमाप आणि नंतर झालेलं मोजमाप याच्यात फरक आला. त्यामुळे तो लागलेला टॅक्स जास्त वाटतो. महापालिकेनं ग्रामपंचायतींना सुविधा देत असताना एकदम पहिल्या वर्षी टॅक्स लावलेला नाही. त्या ग्रामपंचायती आहेत तिथं सुविधा दिलेल्या नाहीत म्हणून आधी 20%, मग 40%, 60%, 80%, मग 100% अशा पद्धतीनेच हळूहळू टॅक्स वाढवत नेलेला आहे. मात्र ठीक आहे, काही प्रवृत्ती अशा असतात की त्यांना टॅक्सच भरावासा वाटत नाही. त्यांचं आपण काय करणार आहोत? मग जे लोक टॅक्स भरायला तयार आहेत फक्त वाजवी असावा असं म्हणतात, यांचं प्रतिनिधित्व आम्ही पण केलं आहे. मधल्या कालावधी महापालिकेमध्ये टॅक्स कमी करण्याच्यासाठी पुढाकार घेतला. महापालिकेची अपेक्षा होती म्हणजे की 50% साधारणतः तो असला पाहिजे, तो कमी केला. त्या ठिकाणी आम्ही नगरसेवकांची अपेक्षा होती की तुम्ही जो टॅक्स लावला आहे हा 50% कमी करावा. तो महापालिकेनं त्यावेळेला ऐकलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की महापालिका चालवू शकणार नाही आपण, म्हणून त्यांनी 35% त्याला मान्यता कमी करायला दिली. तरी तो टॅक्स काही लोकांना जास्त वाटतंय. पुन्हा
आम्ही गणेश देशमुख साहेबांना बोललो, पुन्हा त्यांनी याच्यामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत. अगदी शून्य टॅक्स तर होऊ शकणार नाही, पण काही लोकांची मागणी आहे, कोणी आंदोलनं करतो आणि म्हणून बाळासाहेब पाटील यांनी अशा लोकांचं प्रतिनिधित्व आयुक्त महोदयांना त्यांनी विनंती केली की एकदा ऐकून तरी घ्या त्यांचं. आयुक्त महोदयांचं म्हणणं आहे एकीकडं तुम्ही आंदोलनही करताय आणि त्याच वेळेला मग बोलणंही करताय, हे दोन्ही कसं काय करणार. तर त्यामुळे बाळासाहेबांनी विनंती केल्यावर आयुक्त साहेबांनी त्यांना वेळ दिली. काल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे. पण मला असं वाटतं की टॅक्सच नको ही भूमिका काही योग्य असणार नाही. खरं म्हणजे साहेब तुम्हाला देखील एक विचारायचं आहे, म्हणजे आरोग्य केंद्राच्या विषय तर आहेच की कशा रीतीने हे मेंटेन केले जातील हे सगळे आरोग्य केंद्र, लोकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा यासाठी काय प्रयत्न करतात. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राचं नुकतंच उद्घाटन सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या शुभहस्ते झालेलं आहे. आणि ही महापालिकेची भूमिका होती की आरोग्यसेवेला बळकटीकरण करायचं किंवा कोरोनासारख्या महामारीनंतर एक लक्षात आलं की आपण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जनतेला आवश्यक असलेली बाब म्हणजे आरोग्यसेवा. आणि मग ती आमच्या सभागृहाची एक दिशा निश्चित झाली होती की आरोग्यसेवेसाठी आपल्याला मॅक्झिमम बजेट अलोकेट करायचं. नंतरच्या काळात जरी प्रशासकीय कामकाज सुरू राहिलं तरी मूळ कामकाज हे आमच्या महासभेनं जे काही धोरणं निश्चित केली होती त्याला अनुसरूनच आपण आज या ठिकाणी हा कंप्लायन्स करतो आहे. आज माननीय आमदार महोदयांच्या हस्ते 12व्या UPSCचं आज इथं उद्घाटन झालेलं आहे. आजच्याच दिवसामध्ये उर्वरित 3चे उद्घाटनं माननीय आमदार महोदयांच्या हस्ते प्रस्तावित आहेत. आणि हे झाल्यानंतर या शहरामध्ये 50,000 लोकसंख्येला एक हक्काचं UPSC अशा प्रकारची रचना या शहराला झालेली आहे. मला वाटतं निश्चितच या शहरवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे. तर आज महापालिकेच्या विरोधातच फ्री टॅक्सचं आंदोलन आहे आणि खरं म्हणजे कालच म्हणजे आपल्याकडनं माहिती मिळाली की सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती खारघर फोरमच्या वतीने, त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय अजून झालेला, म्हणजे स्थगिती जी मागणी केली होती प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी ती मात्र मिळू शकली नाही अजून. तर नक्की काय झालं अपडेट? या महानगरपालिका ही शासनाचा एक अंगीकृत उपक्रम आहे, लोकल बॉडी आहे. इट इज अ लोकल गव्हर्नमेंट. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या राजकीय पार्श्वभूमीनुसार किंवा सीझनली हे विविध आंदोलन आमच्याकडे होत असतात. त्यापैकी या आंदोलनाकडे मी बघतो, कारण या विषयाकडं खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महापालिकेने केलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला गैरसमज दूर करण्याचं सुद्धा आम्ही काम केलं आहे. काल आत्ताच तुम्ही बोलल्याप्रमाणे सन्मान्य आमदार महोदय म्हटले त्याप्रमाणे बाळासाहेब पाटील यांच्या सोबत एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी चर्चा केली. वास्तविक काल जर चर्चा झाली, चर्चेमध्ये त्यांचं समाधान झालं. त्यांनी समाधानांती आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही सर एक 4 ओळीचं पत्र द्या, मग आम्ही आमचं आंदोलन उद्याचं मागं घेतो. आणि आंदोलन प्रस्तावित होतं 6 तारखेला. 6 तारीख कालची होती. आम्ही काल मिटिंग घेतली. मिटिंगमध्ये त्यांना लेखीसुद्धा दिलं की तुमचं काही तक्रार आम्ही पुन्हा एकदा पडताळून घेतो म्हणजे त्यांची मागणीच नाही आहे की टॅक्स लावू नका. त्यांचं म्हणणं आहे चुकीचं असेल ते दुरुस्त करा. ग्रामपंचायत एवढीच आमचा टॅक्स ठेवा. तर ग्रामपंचायतीला किती होता एकदा पुन्हा पडताळणी करतो की आता किती वाढला आणि तो रिझनेबलच वाढ आहे. याच्यासाठी थोडा 10-15 दिवसाचा 1 महिन्याचा वेळ लागेल. आम्ही तपासून घेऊ. काल त्यांचं समाधान झाल्यानंतर वास्तविक आज तिथं कुठल्याही प्रकारे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणतात म्हणून मला कळलं की आंदोलन आहे. माझ्या हिशोबाने आज कुठलंही आंदोलन नाही आहे, कारण तसं मला ते काल सांगून गेले. सर, नवी मुंबईच्या विकासाचा वेग खरंतर वाढलेला आहे. तळोजा फेज 3चं काम पूर्ण होऊनही अजून लोकांना ते मिळालेलं नाही आहे. रस्त्याच्या कामाचं समीकरण तिथे पुढे आणण्यात येते. कसं पाहता या गोष्टी? तळोजा फेज 2 हा जरी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेला भाग असला तरी हा आज स्थिती ती प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून सिडको प्राधिकरण इथं कार्यरत आहे. त्यामुळे इथले रस्ते कंप्लीट करणे, इथल्या राहिलेल्या सर्व शासकीय योजना किंवा गृहसंकुल प्रकल्प, लँड्स अलॉटमेंट हे सर्व कामकाज सिडको प्रशासनाकडे आहे. मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकरही पूर्ण होईल. तर इथे तळोजामध्ये पाण्याचा प्रश्न खूप आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी स्थानिक सामाजिक संस्था, आदर्श समाज राजीव शेना साहेबांनी खूप प्रयत्न केले. त्यानंतर इतरही संघटनांनी प्रयत्न केले आणि आज ठिकाणी जे उद्घाटन झालं आमच्या लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमचे आयुक्त पनवेल महानगरपालिकेचे देशमुख साहेब, खूप आम्हाला आनंदी वातावरण आहे. जे आम्हाला जे प्रॉब्लेम होते, जसं देशमुख साहेबांनी सांगितलं फाटकाच्या पलीकडे कुठल्याही गोष्टीसाठी जावं लागतं आहे, तसं ते आता न जाता तुम्हाला ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ते तुमच्या जवळ तुमच्या सेक्टरमध्ये होत आहेत आणि त्याला आम्हाला खूप आनंद आहे. तसंच अजून एक माझी त्यांच्यापासून एक अपेक्षा आहे, जे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचं एक केंद्र जे आता देशमुख साहेबांनी बोलले आता आमच्याशी, ते केंद्रसुद्धा आम्ही आमच्या सोसायटीत व्हावं एक मनापासून आमची इच्छा आहे. आम्ही सर्व एकत्रित मिळून काम करतो, गुण्यागोविंदाने राहतो. आणि आज उद्घाटन जे झालं आहे माझ्या सोसायटीचं एक नाव उज्ज्वल होतं केदार सोसायटीचं, की प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जाणार की आरोग्य केंद्र कुठं आहे ते केदारचं नाव येणार त्यासाठी. आणि ती केदारचा मी रहिवासी असलेला खूप मोठा आनंद आहे मला. सर, तुमच्याकडे येतो, काय सांगाल? आज आपली देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लागलेली आहे. आरोग्याच्या सेवेसाठी नागरिकांना त्याचा खरंच लाभ मिळणार आहे, कसं पाहता?
नाही लाभ तर मिळणारच आहे आणि आज सर्वांसाठी या केदार सोसायटीमधल्या सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे। आज या ठिकाणी हा शुभारंभ चांगल्या प्रकारे झालेला आहे। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख साहेब आले असतील किंवा आपले स्थानिक आमदार प्रशांतदादा ठाकूर आले असतील यांनी आज चांगला निर्णय घेऊन या ठिकाणी ही सुविधा दिलेली आहे। याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे। अशाच प्रकारे अनेक समस्या या तळोजा फेज 1 फेज 2 मध्ये अनेक समस्या आहेत, त्यांच्याकडे त्यांनी जरा लक्ष दिलं तर चांगलं। अनेक समस्या आहेत पण लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीत। जसं आमच्या बंधूंनी आता सांगितलं की इथे एक हे व्हायला पाहिजे की जिथे आपला टॅक्स भरायचा त्या टॅक्स भरण्यासाठी इथे एक सुविधा होणं अत्यंत गरजेचं आहे। अशा अनेक सुविधा इथले नागरिक आता या काही गोष्टीमधून त्रस्त आहेत पण त्यांना कोणी असा वाली असं सदर मला तर वाटत नाही आत्ता तरी, परंतु आपण बरेचसे कामं करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याही माध्यमातून करतोय, मंचाच्या माध्यमातून करतोय, बरंचसं आणि केलेलं आहे, आपल्याला देखील माहीत आहे। आणि यापुढे आपण या तळोजा फेज 1 फेज 2 साठी काय नाही करत तरी नक्कीच करत राहू। आणि या आता दिलेल्या ह्या आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र जे आता इथं झालेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या सर्वांसाठी शुभेच्छा देतो आणि यापुढे असेच चांगले कामं होत राहू आणि इथल्या नागरिकांना प्रतिसाद काय मिळत राहू। धन्यवाद सर, तुमच्याकडे येतो अगदी थोडक्यामध्ये कसं पाहता असे उपक्रम तुम्हाला सगळ्यांना कसे वाटतात? हा खूपच छान उपक्रम महानगरपालिकेने इथे घेतलेला आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आमदार बाळाराम पाटील साहेब झालं, आमदार प्रशांत ठाकूर साहेब झालं, यांना आम्ही वारंवार कार्यक्रमाच्या 26 जानेवारी वगैरे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना बोलून ह्या गरजांची इथे खूप सुविधांची खूप गरज आहे याचे सातत्याने आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे सर्व रहिवाशांनी। आणि याच्यात मी सगळ्यात जास्त जे श्रेय आहे ते सोसायटीतले आमचे सहकारी राजीव सिन्हा साहेब यांना देतो, कारण त्यांनी याचा खूप पाठपुरावा केला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। आणि महापालिकेने सुद्धा इथे जे गाळे विकत घेतले त्याचा विचार नाही केला की आपल्याला तात्पुरतं हे करायचं, हे परमनंटली महानगरपालिकेने इथे काहीतरी सुविधा इथे राहावी ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ते गाळे विकत घेतले आणि ह्या सुविधा इथे चालू केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अजूनही सुविधा इथे चालू करणार आणि इथल्या लोकांना ज्या ह्या सगळ्या सुविधांचा लाभ घेता येईल याच्याबद्दल सर्व तळोजावासियांचे सिडकोवासियांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि याचा खूप सगळ्यांना फायदा होईल। नक्कीच आपण अनेक काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, नागरिक आहेत, त्यांच्याशी भेट घेणार आहोत। या उपक्रमाबद्दल आणखीन काय प्रतिक्रिया आहे सर तुमच्याकडे येतो, कसं पाहता या कोरोनाच्या पिरियड नंतर खरं तर स्वास्थ्याकडे लक्ष देणं खरं तर महत्त्वाची भूमिका आहे आणि आज केदार गृहसंकुल सोसायटीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून का होईना पण आरोग्य केंद्राची सुरुवात झाली आहे। अनेक लोकांच्या संस्थेच्या अनेक लोकांचा पाठपुराव्यामुळे खरं तर हे शक्य झालेलं आहे। कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? मी आज 2 वर्ष झाले इथं राहायला आलेलो आहे केदार सोसायटी तळोजा फेज 2 मध्ये। भरपूर इथं मला म्हणजे आरोग्य संबंधित भरपूर प्रॉब्लेम झालेले आहेत की हॉस्पिटलला जाणं, डॉक्टर व्यवस्थित नाही, डॉक्टर अवेलेबल नाहीत, मला पुन्हा खारघरला जावं लागत होतं। पुन्हा राजीव सरांनी पण सांगितलं की बाबा इथं असं हॉस्पिटल वगैरे नाही आहेत, काही नाही आहेत। मग ते आदर्श सामाजिक संस्थेमध्ये आम्ही पण पदाधिकारी आहेत, पण राजीव सिन्हा सर अध्यक्ष आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन तळागाळापासून वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले, शासनाला थोडक्यात जागा केलेलं आहे त्यांनी। सर आज या ठिकाणी राजीव सिन्हा या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, एवढं मुलाचं काम त्यांनी केलंय मात्र या ठिकाणी ते उपस्थित नाहीये, कसं पाहताय? मी त्यांना सकाळी फोन पण केला होता, त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही, पुन्हा त्यांना मेसेज केला की हे आलं पण ते अजून त्यांनी व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा रेडी केला नाही। खरं तर हे सर्व श्रेय म्हणलं तर राजीव सिन्हाने तळागाळापासून जे प्रशासनाला जागा करून जे केलेलं आहे हे त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे। सर तुमच्याकडे येतो, काय सांगाल आज या आरोग्य केंद्रामुळे तब्बल 15 आरोग्य केंद्र नवी मुंबईच्या या ठिकाणात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार आहेत, कसं पाहता? आम्हाला तर खूपच आनंद आहे ह्या गोष्टीचा की आमच्या सेवेसाठी आपला दवाखाना का होईना का हे आरोग्य सेवा केंद्र उपस्थित राहिले, त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद देतो। सर तुम्ही देखील या ठिकाणी आहात, आपल्या आसावरी सोसायटीमध्ये आपण पाण्याच्या प्रश्नासंदर्भात अनेक वेळा चर्चा केली होती, विकासाच्या कामामध्ये तुम्ही या ठिकाणी हजेरी लावलेली आहेत, काय सांगाल कसा वाटला हा सगळा सोहळा? हा सोहळा अतिशय उत्तमपणे पार पडलेला आहे। या ठिकाणी जे आरोग्य केंद्र उभं राहिले त्याचा लाभ अतिशय सर्वच लोकांना अतिशय उत्तमरित्या भेटेन, कारण की ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी राहायला आलो त्यावेळेस इथे म्हणजे मेडिकल सुविधा ही फार महत्त्वाची गरज आहे। त्यासाठी या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे दवाखाने हॉस्पिटल क्लिनिक वगैरे काही नव्हते। आम्ही स्वतः प्रायव्हेट डॉक्टर्सला विनंती करून त्यांना आम्ही इकडे आणलं। अक्षरशः मी एका डॉक्टरला कोपरखेरण्यावरून इथं स्थायिक केलं
या ठिकाणी आणलं, कारण की इथे डॉक्टर अवेलेबल नसायचे. कारण की ताप आला की या ठिकाणी लहान मुलांची वगैरे संख्या जास्त आणि प्रदूषणामुळे कधी कुणाला ताप येईन, खोकला येईन सांगता येत नाही. अगदीच सर, पाहायला गेलं तर हा 15 आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. या सगळ्या गोष्टींकडे तुमचं कसं आहे? या ठिकाणी 15 आरोग्य केंद्र जशी उभी आलेली आहेत, तर माझं तरी मत आहे की या ठिकाणी जो इंडस्ट्रीयल झोन आहे त्याच्यामुळे नागरिकांना अतिशय त्रास होतच आहे. हे आरोग्य केंद्र तर केलेलं आहेच, ठीक आहे, लेट पण थेट, परंतु या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल व्हावं अशी आमची मागणी आहे. अच्छा, मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल व्हावं, कारण की कसं आहे की इथे इमर्जन्सी जर काही आली तर इथून आपल्याला MGMला जावं लागतं, बरोबर, किंवा पनवेलला जावं लागतं. इथून साधारण जायचं बोललं तर नशीब जर चांगलं असेल तर तो माणूस 15 मिनिटात पोहोचेल. आणि जर ट्रॅफिक लागलं तर त्याचं म्हणजे सांगूच शकत नाही काय होऊ शकतं. साधारणतः सोयी असल्या कारणामुळे सोयींमध्ये विलंब झाल्यामुळे जीवितहानी देखील होऊ शकते. याचा एक परिणाम टाळण्याची शक्यता आता या आयुष्यमान केंद्रामुळे झालेली आहे. बरोबर, 100%. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. ताई, तुमच्याकडे येतो. कसं पाहता या ठिकाणी आरोग्य शिबिर केंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिराचं देखील या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे. आज खरं तर शुभारंभ झाला. कसं पाहता? आम्हाला सोसायटीतल्या आहे ना सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे की आमच्या केदार सोसायटीमध्ये ना एवढं मोठा दवाखाना झाला. आणि पाहता तर सगळे लोक खूप प्रतिसाद देते, भरपूर लोक आलेले आहेत. मॅडम, काय सांगाल? खरं तर तळोजा फेज 2 मध्ये पहिलं आरोग्य केंद्र खरं तर सुरू झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून. ही सगळी कमान तुमच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे. आज या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अवघ्या 2 तासात विशेष माहिती मिळाली आहे की 12 ते 15 लोकांनी या ठिकाणी आपल्या आरोग्याचा चाचणी या ठिकाणी केलेली आहे. सर्वसामान्यांसाठी कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी या आरोग्य केंद्रातून मिळणार आहेत? हे तळोजा फेज 2 मध्ये आता आपलं अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर सुरू झालं आहे आजपासूनच, आणि त्याचं टायमिंग 10 ते 10 असणार. इथे सगळं जनरल OPD आम्ही काढणार, म्हणजे नॉर्मल पेशंट्स, नॉन इमर्जन्सी सगळे मेडिसिन्स, ट्रीटमेंट सगळं भेटणार. आणि आपल्याकडे BP चेकअप होणार, आणि लॅब टेक्निशियनमध्ये शुगरपासून सगळं LFT, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि रिनल फंक्शन टेस्ट सगळं होणार. आणि आपले जे पण सुविधा आहे जे आम्ही देऊ शकतो ते सगळं आम्ही इकडून देणार. खरं तर आज पहिला दिवस होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती लावली. आमदार आणि आयुक्त यांच्या माध्यमातून हे सगळं ओपनिंग झालेली आहे. किती लोकांनी तब्बल हजेरी लावलेली आहे या कार्यक्रमाची आरोग्य तपासणीसाठी? जसंच इनॉग्रेशन झालं त्याच्यानंतर माझे 10 पेशंट आता झाले आहे ओपनिंगमध्ये. अजून पेशंट वेट करतायत आणि येत आहेत. त्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला सगळ्यांना. नक्कीच पाहायला गेलं तर नागरिकांच्या मनातला आनंद या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या पाठपुरावा देखील महाराष्ट्र न्यूज 36च्या माध्यमातून करणार आहोत. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश शिंदे सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36.